ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की रविराज आता सिटी हॉस्पिटलचं सगळं सत्य प्रियाला सांगत असतात. ते म्हणत असतात की तुमचे रिपोर्ट्स करण्याकरता मी तेथे गेलो होतो, परंतु मला सगळं सत्य पाहायचं होतं आणि म्हणूनच त्या हॉस्पिटलमध्ये मी शहानिशा करण्याकरता गेलो होतो, पण तिथे मला एक वेगळं सत्य मिळालं. प्रिया खूप घाबरत असते. ती म्हणत असते, अरे बापरे, रविराजला सर्व सत्य कळलं तर मला जेलमध्ये जावंच लागणार आहे आणि नागराजला पण जावंच लागणार आहे. म्हणून ती घाबरत घाबरत खूप प्रश्न विचारत असते. रविराज म्हणत असतो की मला माहिती आहे तुला टेन्शन येईल आणि तुझी आई देखील तुझ्या जवळ येण्यासाठी म्हणजे येत नाही आणि त्यामुळे तुला खूप टेन्शन आहे. मग मला असं वाटतं तुला कोणत्याही प्रकारचं टेन्शन देऊ नये. असं म्हणून तो आता म्हणत असतो की ठीक आहे, तू तुझी मनस्थिती व्यवस्थित ठेव, काहीही झालं तरी आपला खंबीर राहायलाच पाहिजे. प्रिया म्हणत असते, हो बाबा ठीक आहे. दुसरीकडे मात्र प्रतिमाने चिंचगुळाची आमटी केलेली असते, बेसनाचे लाडू केलेले असतात आणि त्यांची चव सगळेजण घेत असतात. सगळ्यांना प्रतिमाची सगळ्यात जुन्या आठवणी आठवलेल्या असतात. ते म्हणत असतात की प्रतिमाची खरोखर ते चव आहे ती अजून देखील गेलेली नाही आणि त्यामध्ये विशेषतः तिने जे काही प्रेम ओतलेलं आहे त्यामुळेच तर ते चिंचगुळाच्या आमटीची चव तर म्हणजे अप्रतिम झालेली आहे, असं रविराज देखील खूप कौतुक करत असतात. सायली म्हणत असे की प्रतिमा आता इकडे या ना, मी तुम्हाला सगळं एक दृश्य दाखवणार आहे. प्रतिमाला ती सगळं चोरून दाराच्या आडून हे सगळे काय म्हणता आहेत त्याच्याबद्दल ती सगळं त्यांना ऐकायला सांगत असते. प्रतिमाला ते सगळं आठवून देण्याचा ती प्रयत्न करत असते. अशा पद्धतीने सायली आपल्या परीने खूप प्रयत्न करत असते की जेणेकरून प्रतिमा त्यांना त्यांचा सगळा भूतकाळ आठवला पाहिजे आणि त्या नॉर्मल झाल्या पाहिजे.